मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पौषातील बोचरी थंडी. सकाळची 7:30ची वेळ. निम्म गाव तरी अजून पांघरुणाच्या उभेत पडलं होतं. नेवऱ्या, राजा, बाजा, फल्या, पिंट्या, चिन्या, पक्या, मुक्या, अव्या, माधा, सर्या अशी काही तरणी दाठी पोरं सुद्धा घरापुढं तर कुणी परड्यात शेकोट्या पेटून भवतालनं बसून शेकत होती आणि तोंडानं थापा मारत होती. तेवढ्यात मागच्या अंगानं बाजूनं टर्र टर्र आवाज करीत एक मोटरसायकल येताना दिसली. एवढ्या सकाळी गारठ्याचं कोण पाहुणं आलं र गावात, असे प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले. येणाऱ्या गाडीवर पुढे बसलेल्या बापयानं म्हणजेच पुरुषानं लोकरीची माकड टोपी घातली होती. त्यामुळे डोळे सोडून त्याचा सगळा चेहरा झाकलेला होता. अंगात बाहेरीतला उबदार जर्किन, हातात लोकरीचे हातमोजे घातले होते. पॅन्ट, पायमोजे, बूट वगैरे त्यावरून कोणीतरी मोठी असामी ती वाटत होती. अन गाडीवर मागच्या बाजूला पोरसवदा बाई माणूस स्त्री बसली होती. तिनं पण डोकं व संपूर्ण चेहरा झाकला जावा अशा पद्धतीनं पोरी बांधतात तसा मोठा रुमाल बांधला होता. तिच्या अंगावर चांगल्यापैकी साडी होती. मात्र त्या मोटारसायकलमध्ये खेड्यात सर्रास भरतात तसे रॉकेल भरले होते. त्या गाडीवर स्वार झालेल्या दोन्ही व्यक्तींचे चेहरे दिसत नव्हतेच. त्यामुळे बघणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचू लागली. ती गाडी भरधाव वेगाने जणू काय कुत्र माग लागले अशा तऱ्हेनं ती गाडी गावात शिरली आणि पांद, देऊळ, यष्टीची शेडू, पिकअप हे समद पार करून पिपरणीच्या पाराच्या समोर असणाऱ्या नेवळ्या नानाच्या घरापुढं गचकन थांबली. अरे नेवळ्या, नानांची साधी आली काय? शेकोटीपाशी शेकणाऱ्यांपैकी फल्यानं विचारलं. अरे पण मोरल्या अंगाला गाडीवर तिचा नवरा कशावरनं? माधानं खात्रीपूर्वक सर्वांना विचारलं. कशावरनं नवऱ्यानं माधाला तोडलं. लागली की बीट. अरे तिच्या नवऱ्याला मी 3 वेळा पाहिलं या माधा. 3 वेळा? आणि तर कसं काय? चिन्यानं विचारलं. बस्त्याच्या येळला लग्नात आर सोलाण्याला गावात आला तवा मी जोडीनं त्या दोघांसने आमच्या घरला चाला बोलिवलं होतं. ती आली तबी, माधानं सांगितलं. आम्ही लग्नात होतोच की, आव्यानं सांगितलं. अरे आव्या, पुढचा शब्द राहिला की र, हसत हसत बाजा म्हणाला. म्हणजे हे टिनपाडा कुठला रे शब्द? आव्या चिडला. लग्नात होतोच की वाढाया असं म्हणायचंय. आणि सगळेच खो खो हसले. इकडे घराजवळ गाडी येताच साधना घाईघाईनं उतरली. गुपचूप वाड्यात शिरली. ती थेट पडवीत हंड्याच्या चुलीपाशी हात शेकत बसलेल्या नानीच्या आईच्या गळ्यातच पडली. साधनाला अशी अचानक आलेली बघून बारकी प्रियंकी मम्मी आत्या आली, आत्या आली असं म्हणत वाकळतनं बाहेर येऊन आत्यानंदाने साधना आत्याला चिकटली. परंतु तिला दिसलं आत्या आजीच्या गळ्यात पडून रडतीया. म्हणून तितक्याच झटकन ती कावरी बावरी होऊन अंग चोरून बाजूला झाली. प्रियांकाचं बोलणं ऐकून मधल्या खोलीत चहा पीत बसलेले नाना गडबडीने चहा संपवून पडवी बाहेर येऊ लागले. तर जावयाचा चुलत भाऊ सुभाषराव वाड्याच्या दरवाजातून आत येताना दिसला. या पाहुणं. नानांनी तोंड भरून पाहुण्या सुभाषचं स्वागत केलं. धडधडणारं काळीज आणि गाडीच्या वेगापेक्षा जास्त जोरात धावणारे डोक्यातले विचार क्षणभर थांबले. म्हणजे सुभाषराव, तुम्हीच मुराळकी म्हणून आलायसा वय? काय म्हणते ते आमचं जावय बापू आनंदराव? 5-6 दिवस झालं का त्यांना सुट्टीवर येऊन? नानांनी त्यांच्या स्वभावानुसार सरळपणे विचारलं. नाही, 2च दिवस झाले तांदा दादाला येऊन, सुभाषने सांगितलं. बरं आत या की. का गारठ्यात थांबलायसा बाहेरच? नानांनी सांगितलं. नाना आता आत येत नाही. मला 9 पर्यंत सातारला कॉलेजवर पोचायला पाहिजे. अव चहा बिस्किट खाऊनच मी बाहेर पडलो या बघा. अव सुभाषराव, लाजतायसा कामून? चहा बिस्कुट घरी खाल्ली तर इथं कांद पव तरी खा की. पिंके, तुझ्या मम्मीला फव. नाना खरंच नको व, उशीर होईल मला.
मी जातो म्हणून सांगायाच आत आलोया बघा. आणि गुरुजी कुठं दिसेना ती. सुभाषने वाड्यात इकडे तिकडे पाहत विचारलं, कोण? आमचा आकाराम होय, नानांनी चौकसखोरपणे विचारलं. सुभाषच्या चेहऱ्यावर शेवटची आशा संपली असा भाव दिसू लागला. आता लवकरात लवकर आपण इथून सटकलेलं बरं असे विचार सुभाषला वाटू लागले. काय हो, काय सांगावा निरोप आहे का? नानांनी हळू आवाजात चाचपणी केली. नाही नाही, एवढे बोलून सुभाषने दरवाजातूनच माघारी वळण्याचा पवित्रा घेतला म्हणताना नाना हुशारकी मारून सांगू लागले, अव आमच्या आकारामचं काही विचारू नकासा. त्याच्या माग लय ताग. यरवाळीच उठून साळत गेलाय. 26 जानेवारीला शाळेत म्हण कोण आमदार का नामदार कुणीतरी लय मोठा पुढारी येणार आहे ती. त्यांच्या समोर बारक्या पोरापुरींचं कार्यक्रम आहे ती. मग आमच्या आकाराम गुरुजी बिग हे समज कसं होणार व? एवढं सांगून नानाच खो खो हसू लागले. त्यांच्या हास्यात सुभाषने आपलं उसनं हस मिसळलं. सशाच्या काळजागत त्याचं काळीज लखलखू लागलं. नाना हसण्यात गाफील आहेत हे बघून त्याने तिथून काढता पाय घेतला. तेवढ्यात पिंकी पळत पळत आली. नानांना सांगू लागली, आजोबाबा आजोबाबा, तुम्हाला आजीनं पडवीत बोलवली या. आलो आलो म्हणावं. पाहुण्यांना गाडी पातूर सोडून येतो. जा तू गारट्यात नकोस थांबूस. आणि कौतुकाने नाना सुभाषकडे बघत म्हणाले, बघितलं का हे असं हाय. तुमच्या आकाराम गुरुजींनी काय केलंय? शेती टाकल्या आमच्या गायात. त्या 3 जर्सी गाया घातल्या ती सुनबाईच्या वाट्यात. त्यातल्या 2 दुभत्या आहेत ती. त्यांच्या दारा पाणी वैरण काडी खाद्य समज सुनबाईनं बघायचं. नानीचं काही इचरू नगासा मातूर. नवसा सायासानं पिंकीच्या पाठीवर नातू झालाय. त्याला घेऊन नानी अख्खा दिस घरातच. नाना बोलत बोलत आणि नायला जास्त ऐकत ऐकत सुभाषराव गाडीपाशी आले. डोक्याला कानटोपी व हातात हातमोजे घालून सुभाष गाडीवर बसला. इतक्या लांब गाडी कशा पाय लावली? थेट वाड्यातच घ्यायची नव, असे नाना म्हणत होते. नानांच्या हाताला धरून प्रियंकी नानांना घराकडे ओढत होती. हा मोका साधून सुभाषने गाडीला जोरात किक मारली. नानांनी हात हलवून निरोप दिला. तोच पारावरनं आप्पा पाटील म्हणाले, अरे पाहुण्यांच्या गाडीवर बसून डेअरीत दूध घालून यायचं नाही होय तू? आवा आप्पा, त्यांना टाइम नव्हता व. तो सातारच्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजात हाय. आपली पायाची गाडी अजून भक्कम हाय बघा. असं म्हणत नाना घाईघाईने वाड्यात शिरले. हाताशी पिंकी होतीच. पिंकी बाई, तुमच्या मम्मीसनी म्हणावं दुधाच्या भरण्या भरल्या साका. डेअरीला दूध घालायला जायला पाहिजे. हे नानांचे बोलणे ऐकताच, दूध घालणार, पहिलं हक्कड या. नानींनी नानांना दमातच घेतलं. नाना सरपटलेच. आता सकाळी सकाळी हिनं काय काढलं या, अशा विचारातच नाना पडवीत गेले. तर तिथं संतापलेली चिडलेली नानी आणि रडणारी सादी आणि हातात मोबाईल धरून चुपचाप उभी राहिलेली सुनबाई हेमाबाई पिंकीची मम्मी दिसली. नानांना पडवीत आलेले बघताच तरी लगीन ठरवितानाच मी ह्या माणसाला आणि त्या आक्क्याला म्हणत होती, आपल्याला मिलिटरीवाला जावय न ग. लय रगेलची जात असती या. त्यासनी दया माया काय बी नसतं या. नानीच्या या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून नाना म्हणाले, साधना पुरी काय ग झालं? साधनाचा सुजून भप्प झालेला चेहरा बघून नाना कळवळले. रात्री पडले असे साधना म्हणताच नानी अक्षरशः चवताळली. अगं साधे, माझी आई, अगं बापाला तरी सांग तुझ्याच तोंडानं. तू सांगितलंस तरच तुझ्या बापाला खरं वाटेल नाही का? आणि त्यांनी कौतिकानं हेरलेला जावय काय लायकीचा आणि कसा 72 खोडीचा हाय पटल. ह्यांना त्या माणसाचं लय कौतिक. आता बी बघितलंच नव, तुझी पहिली गाड घ्यायचं सोडून त्या सुभासरावाचंच कौतिक करत बसला होता ह्यो तुझा बाप. अवचित आपली पोरगी का आली? पोरगी आली ती पडवीत गिपचिप का बसली? निदान त्या पाहुण्या सुभाषला तरी यखुंदा म्हणाला असता, आमचा जावय न येता तू का आमच्या पोरगीला घेऊन आलायस म्हणून. उलट त्याच्याशी चकाट्या पिटत बसलाय हो माणूस. निस्ता उन्हात पिकल्यावानीच करतोया हे तुझा बाप. लय लय म्हणजे लय ताप होतोया माझ्या डोसक्याला. आणि तुझा भाव अख्ख्या जागा यागळा गुरुजी झालाया. गावातलं त्याच्या शाळेतलं गुरुजी दिसच्या दिस सवताला रानातली कामं करते ती. उसाला पाणी पाजून टायम भेटला तरच साळत हजर राहते ती. आणि आकाराम गुरुजी लय हुशार. असं कायनू बायनू गोळमट बोलून आता बस की ग तुझं.
तिला गावातलं घरातलं शाळेतलं समदट हवा आहे की. पुरीला दवा पाणी काय करायचं बघशील की तुझंच दुकान तिच्या मोहर मांडत्यास. नाना नानीवर वैतागलेच. नानी ही काही कमी नाही. तिने तटक फटक नानांना सुनावले. इचरा की तुमच्या सुनाला. तिच्याकडून आत्ताच पाहुण्याला फोन लावला होता. मग काय म्हणते ते आनंदराव? नानांनी हेमाबाईकडे पाहून विचारलं. हेमा सांग बया सांग. तो कौतिकाचा मोगा शेळ्या आमटीला जोगा. नानी म्हणाली. ते म्हणते ती तुमच्या लेकीला विचारा. आणि ह्यांचं नाव घेऊन म्हणाल गुरुजीसनी म्हणा व बहिणीला घरातल्या मोठ्या माणसांबरोबर नीट बोलाया वागाया शिकवा. हे ऐकून नानीच चपापली. पण नाना सहजावारे म्हणाले. बरं बरं म्हणावं. तुझा आम्हाला शिकवायचा राहिला होतास तेवढा. तेवढ्यात प्रियंकी आरडत ओरडत आली. आजोबाबा टिंपू डिरीकडे गेला. नाना तटकन उठले आणि म्हणाले. सुनबाई त्या दुधाच्या किटल्या आणून द्या. साधीला साखर टाकून दूध गरम करून द्या. तवर दूध घालूनच मी येतो बघा. आणि पहिलं माझ्या पुरीला दवाखान्यात न्यायचं बघा. नाहीतर. वैतागलेल्या नानांनी चिडून एक शिवी नानीला हसडली. ते पुन्हा साधीला म्हणाले. साधना हे बघ. रडून भिकून दुखणं काय बरं होत नसतं या. जे झालंय त्याचा विचार मग करू. कोण चूक कोण बरोबर हे बघायची ही येळ नाही. आता दूध घालून येता येता मी तो बाबूराव डॉक्टर आहे ती का ते बघून येतो. त्या डॉक्टरकडं कशाला? तो नाही कुणाच्या घरला येत. नानी गुस्सात म्हणाली. आपणच त्यांच्या दवाखान्यात जायचं. तत गेलं म्हणजे पट्टी मारतील सुई मारतील गोळ्या औषधं देतील. मी हाय तू काय काळजी करू नगस. मी इस्तवर तुझं चहा पाणी आवर तेवढं. उगीच मागच्या वाड्यात पुढच्या वाड्यात फिरत बसू नगस. कालवा नग उगीच. बोबाटा बी नको समजलं का? नानीकडे जरा रागाने बघतच नानांनी दोघींना बजावलं. हेमाने आणून दिलेल्या दुधाच्या किटल्या घेऊन नाना मार्गस्थ झाले. हेमानी साधना वंसना गरम दूध आणून दिलं आणि प्यायला लावलं आणि घनश्यामला मांडीवर घेऊन तीही साधना व नानीजवळ पडवीतच बसली. वंस खरं सांगा बरं काय झालंय? हेमाने मोठी भाऊजाई या नात्याने साधनाला विचारलं. पण आपली सून कोड्यात पडली आहे हे बघून नानीने सुरू केलं. अगं हेमा आपल्याला ठावण आहे का ह्या हुबालीला टीव्हीचा नाद किस्ता आहे त्या. कामधंदा सोडून बसल्या असेल टीव्ही पुढं. ते सासूला ग कसं खपल? त्यावरनं सासवा सुनांचं. नाही ग नानी. साधी कळवळून म्हणाली. मग काय झाले ते बयजवार सांग तरी बाई. नाहीतर दुखणं एकीकडं आणि बिब्बा दुसरीकडं असं होईल आमच्याकडं. जरबेच्या आवाजात नानी म्हणाली. म्हणताना मग साधनाने सांगायला सुरुवात केली. शुक्रवारी आनंदराव सुट्टीवर आल्या ती. शनिवारी उजडताच त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं. मी साधनाला घेऊन सातारला जातो. म्हणून आम्ही दोघं सकाळी सातारला गेलो. गेल्या गेल्या ह्यांनी मला एका मोठ्या हॉटेलात चहा नाश्ता दिला. तिथनं त्यांच्या मित्राच्या घरी गेलो. तिथं जेवणं खाणं झाली तर आणि मग त्या मित्राची बायको तो मित्र व आम्ही दोघं पिक्चरला थिएटरात गेलो. येताना ह्यांनी मला लय भारीतला ड्रेस घेतला. थोडा बाजार बी केला. आम्ही रात्री घरी आलो. साधे इत्ता येळ सासूर वाशिणीनं बाहेर हिंडणं बरं नवं नानीनं सांगितलं. दुसरे दिवशी कोल्हापूरला जायचं म्हणाले तर त्यांच्या आईनं मोडता घातला. म्हणाली मी ज्योतिबाला जाऊन आल्या. ते देव बोलवाय राहिलेत. उद्या अनासाया आयतवार हाय. शिवाय औंदा तू बी आला हायस. तवा उद्या गरभे अन्नाचा नैवेद्य होईल. पूर्णावरणाचा स्वयंपाक करू आम्ही दोघी. जीपवाल्या हनुमालाने आपल्या अक्का साबासनी जेवाया बोलवूया. आणि बरं का नानी घरात कंदी पण काय केलं आणलं तर पहिलं त्या अक्कासने द्यायचं. हे तर त्यासने अक्काई म्हणते ती. परवा तर ह्यांनी येताना त्या अक्का करता अक्रूड म्हणू नगासा बदाम म्हणू नगासा मेवा मिठाईचं शरपट पार्सल आणलं या. पर लय भारीतली मऊ शालबी आणल्या. तिकडनं वय आणून दे. साधे लय चांगली देवगुणी बाय हाय ग ती. बिचारीनं सारं विधवेचं जिणं सासरच्या घरात काढलंय. वाटणीच्या येळेला 10 माणसात तिनं सांगितलं जे काही असेल ते या 3 भावातच वाटायचं. माझी 4थी वाटणी काढायची नाही. वाटणी घेणारा मरून गेला. मी वाटणी घेऊन काय करू? माझं धाकटं दीर म्हणजे माझी पोरच आहे ती. मी जगावा असं त्यांना वाटत असल तर मला भाकर तुकडा घालत्याली आणि काया झाकाया धतुड कपडा देतील. लय मोठं मन ग तिचं.
अगदी तुळशी ग जन्म काढलाय ग तिनं सासरच्या घरात. लय शिस्तीची बाई ती. अगं पण नानी, लय किटकिटपणा असत्या तिची, साधनानं सांगितलं. साधे ही चांगली चुलती आहे तुझ्या नवऱ्याची. सारी पंचक्रोशीत तिला चांगली बाई म्हणून ओळखत्या ती. चुलत का होईना तुझी सासू हाय हे ध्यानात ठेव. तुमचा हल्लीच्या मुलींचा उठवळपणा नाही खपणार त्यांना. अगं अक्का साबासने वावग काहीच खपणार नाही, नानीनं साधनाला सांगितलं. हा, मग माझं पण तेच म्हणणं आहे. अगं नानी झालं काय, आम्ही साताऱ्यातून येताना मला भारीतला ड्रेस आणला. तो दाखिवला तवाच दोन्ही म्हाताऱ्या म्हणाल्या होत्या, अंदा ह्याच्या जोडीला एखादी नायलॉनची साडी आणायचीस. आणि काल रात्री मला हे म्हणालत, कोल्हापूरला जाताना तू ड्रेस घाल. हे ऐकल्यावर नानी डोळे फाडून साधीकडं बघू लागली. अगं वहिनी, म्हणून मी ह्यांना म्हणाले, गमतीनं म्हणाले, तुमच्या थेरड्यांना खपल का? एवढं नुसतं मी खरं ग नानी गमतीनं म्हणलं तवर ह्यांनी माझ्या तोंडावर जो तडाखा दिला तो माझ्या नाकावर बसला. साधनाचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले. खरं सांगते नानी, मी गमतीनं ऐकता ऐकताच अचंब्याने नानीचा हात स्वतःच्या तोंडाकडे गेला आणि एक क्षण नानी आपल्या लेकीच्या अति आगाऊपणाच्या बोलण्याने गडबडली आणि सावरून बोलली, द्वाडा साधे, नवऱ्याच्या आईला आणि मोठ्या चुलतीला गमतीनं तरी कुणी थिरडी म्हणतं का? आणि ते बी नवऱ्याजवळ, आणि त्यात बी ते नवऱ्याजवळ. त्यात साधे तुझ्या लगीनाला आत्ताशी 2-3 महिने होत्या ती. अगं तेवढ्यात नाना पडवीत आल्या आणि मायलेकी चपापल्या. हेमाबाई पण पोराला घेऊन आत गेली. साधना, चल डॉक्टरकडं, नानांनी सांगितलं. अव मी काय सांगते ते ऐका. नानी पडेल आवाजात काही सांगू इच्छित होती. तोच काय सांगू नगाचा, पडवीच्या अंगाला उभं राहून मी समदा ऐकलंय. पाहुणा तसा गैर वागणारा नाही. ते सवता म्हणत्या नवं पडले मग ते तसंच ठेवा. नानी आपली असली तरी घाणतीच. यातना आपली पोरगी साने असल तर अक्कल शिकल. आवर्ग पुरी, चल डॉक्टरकडं, मगागत रुमाल बांध तोंडाला. नानांनी जरबेच्या आवाजात लेकीला व नानीला सूचना देऊन ते खरंच नेभळत नाहीत हे दाखवून दिलं. अव पर आपल्या दुधाच्या भरण्या, नानींनी विचारलं. मगाशी सऱ्याजवळ दिल्यातील दूध घालायला. आज त्याला सांगितलं या येताना किटल्या आणतो. थंड राहावा जरा काय आधी, काय मग कळतच नाही अजून. साधना नानांबरोबर बाबूराव डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी व्यवस्थित बघितलं आणि विचारलं. त्यावर साधनाच्या ऐवजी नानाच घाईघाईनं म्हणाले, अव राती पायात पाय अडकून तोंडावरच पडल्या बघा. डॉक्टरांनी शांतपणे ऐकून घेतलं. साधनाच्या नाकाच्या शेंड्याजवळ जखम होती. तिथे पट्टी केली, ड्रेसिंग, इंजेक्शन दिलं. चेहऱ्यावरच्या सुजेकरिता गोळ्या दिल्या आणि सांगितलं, उद्या संध्याकाळी येऊन दाखवा. चेहऱ्यावरची सूज कितपत कमी येते ते मला कळेल. तुम्ही सांगाल तेव्हा मी सवता हिला घेऊन येईन डॉक्टर, असे फुशारकीने सांगत नानांनी डॉक्टरांचे बिल भागवले. आणि नानांचा दुसरा हेतू असा, जर उद्या साधनाबरोबर दुसरी कोणी बाई आली तर बायकांच्या तोंडात तीळ सुद्धा भिजत नाही. उगाच गावात बोभाटा होऊन भाऊबंदात आपलीच नाचक्की होईल, पोरीला वळण नाही म्हणून. आणि आपल्या लेकीच्या नांदण्याचं चांदणं होईल. म्हणून हातातलं काम सोडून नाना साधनाला घेऊन वेळेवर डॉक्टरांकडे येत होते आणि काळजीपूर्वक वेळच्या वेळी डॉक्टरांचे बिलाचे पैसे बिनबोभाट भागवत होते. डॉक्टर हुशार व अनुभवी. त्यांच्या आडारण्याप्रमाणे त्यांच्या ट्रीटमेंटमुळे चेहऱ्यावरची सूज कमी होत गेली. 3 वेळा ड्रेसिंग केल्यावर सगळं व्यवस्थित झालं. दरम्यान त्या दिवशी आकाराम गुरुजी शाळेतून आल्यावर हेमाबाईनं सर्व वृत्तांत अगदी आनंदरावांच्या स्पेशल निरोपासह गुरुजीच्या कानावर घातले. नाना आकाराम करवी सुभाषच्या संपर्कात राहून जावई आनंदराव किती दिवसांच्या सुट्टीवर आलाय याची चौकशी केली आणि साधनाही आता चांगली झाली हे सुभाषच्या कानावर घातलं. या निमित्ताने साधनाचेही 5-6 दिवस माहेरी राहणं झालं. मुख्य म्हणजे नानीनीही यावेळी वरचेवर हेमाबाईचे उदाहरण देऊन सासूर वाशिणीने कसं वागावं, कसं बोलावं हे शिकवलं. आकाराम करवी, उद्या मी साधनाला घेऊन येतोय असा सांगावा मोबाईलवरनं साधनाच्या सासरी धाडला. म्हणून आजच नाना साधनाला घेऊन डॉक्टरांकडे गेले. नानांनी साधनाला पडवून नेलं म्हणून तिथे गेल्यावर साधनांनीच डॉक्टरांना विचारलं, माझ्या सासरचा सांगावा आलाय,
काय औषधं असतील तर द्या, मी तिथं घेईन आणि परत दाखवायला पण येईन. हे पहा ताई, माझा एक निरोप म्हणजे स्पेशल सांगावा आमच्या मेहुण्यांना, म्हणजे तुझ्या नवऱ्याला सांग. त्यांना म्हणावं बायकोचे फार लाड करावे वाटले, प्रेम करावं वाटलं तर तिच्या पाठीत एखादा धपाटा घालावा, पण नाका तोंडावर बुक्की मारू नका. आणि तू पण परत इकडे यावे लागेल असे वागू नकोस. काय कळले का तुला? मिश्किलपणे डॉक्टर असे म्हणताच साधनाने लाजून मुरका मारला, पण नाना मात्र सरपटले. त्यांनी एक संशयपूर्ण कटाक्ष साधीकडे टाकला आणि त्यांनी अनवधानाने पटकन डॉक्टरांनाच विचारलं, डॉक्टर तुम्हाला व कुणी सांगितलं? अव कुणी सांगायला कशाला पाहिजे, आमच्याशी ती जखन बोलते. वैद्यकशास्त्रात फॉरेन्सिक मेडिसिन म्हणून हा विषय आम्हाला अभ्यासाला असतो. त्यात रुग्ण पेशंट घरगुती दबावामुळे खरं सांगत नाहीत हे मला माहीत आहे. म्हणून रुग्णाला बरे करणे हे डॉक्टरचे मुख्य कर्तव्य ते मी निभावले. सुरुवातीलाच पती पत्नीच्या वादामुळे हे घडलं हे मी ओळखलेलं आहे. शेवटी खुदकन हसत साधनाने डॉक्टरांच्या म्हणण्याला दाद दिली. अगतिकपणे नानांनी डॉक्टरांना हात जोडून नमस्कार केला. डॉक्टरांनी नानांचे दोन्ही हात धरून जणू त्यांना बोभाटा करणार नाही असे आश्वासन दिले आणि साधनाने लाजत आनंदाने डॉक्टरांना वाकून नमस्कार केला. मोठ्या भावाला केल्यागत.